लास्ट लेक्चरमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहिली. आता आपण टॉपिक स्टार्ट करतोय. वाट अबाउट गमिटोजिनेसिस. नावातच म्हणजे गमिटो म्हणजे गमीट, जिनेसिस म्हणजे प्रोडक्शन. गमीट प्रोडक्शनची प्रोसेस. म्हणजे तुम्हाला माहिती आहे गमीट कुणामध्ये फॉर्म होते? सेक्सुअली रिप्रोड्युसिंग जे ऑर्गॅनिझम आहे, सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये गमीट फॉर्म होते. गमीट दोन टाईपचे. मेल गमीट ज्याला म्हणतो आपण स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. फिमेल गमीट ज्याला म्हटलं एग और ओहम. मी काय बोलतो या गोष्टीवर लक्ष द्या. गमीटच्या फॉर्मेशन आणि फ्युजनवरून दोन टाईप पडले होते रिप्रोडक्शनचे, असेक्सुअल आणि सेक्सुअल. असेक्सुअलमध्ये देअर इज नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. सेक्सुअलमध्ये देअर इज फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमीट. याचा अर्थ गमीटचा फॉर्मेशन कुणामध्ये होणार? सेक्सुअली रिप्रोड्युसिंग जे ॲनिमल आहे त्यांच्यामध्ये. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गमीट, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गमीट इन अ सेक्सुअली reproducing animal is called gametogenesis. Process of formation of gametes in sexually reproducing animal is called gametogenesis. आणि मेल गमीट कोणता आहे? स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. फिमेल गमीट कोणता आहे? ओहम और एग. गमीट कोण फॉर्म कुणापासून फॉर्म होते? गमीट्स आर फॉर्म फ्रॉम प्रायमॉर्डियल जर्म सेल ऑफ गोनॅड्स. प्रायमॉर्डियल जर्म सेल कुणाचे? गोनॅडची. गोनॅड कोणत्या? गोनॅड सुद्धा जसे गमीट दोन टाईपचे आहे, मेल गमीट फिमेल गमीट, तशा गोनॅड दोन टाईपचे आहे, मेल गोनॅड आणि फिमेल गोनॅड. जसे गमीट दोन टाईपचे आहे, मेल गमीट फिमेल गमीट, तसंच गोनॅड दोन टाईपचे आहे, मेल गोनॅड आणि फिमेल गोनॅड. मेल गोनॅड इज द टेस्टीज, फिमेल गोनॅड इज द ओरी. मेल गोनॅड ही टेस्टीज आहे, फिमेल गोनॅड ओरी आहे. म्हणजे स्पर्मचं जे प्रोडक्शन होणार ते कुठं होणार? टेस्टीजमध्ये. आणि ओहमचं प्रोडक्शन, एगचं प्रोडक्शन कुठं होणार? ओरीमध्ये. आणि स्पर्मच्या प्रोडक्शनला म्हणतात स्पर्मॅटोजिनेसिस. स्पर्मॅटो म्हणजे स्पर्मॅटोझोआ, जिनेसिस म्हणजे प्रोडक्शन. स्पर्मच्या प्रोडक्शनला म्हणतात स्पर्मॅटोजिनेसिस आणि ओहमच्या प्रोडक्शनला म्हणतात, प्रोसेसला म्हणतात ओजिनेसिस. एक टर्म आली ती लास्ट लेक्चरमध्ये, ओव्हुलेशन. ओव्हुलेशन म्हणजे रिलीज ऑफ ओहम फ्रॉम ओरी. ओहम फॉर्म झालेला आहे, तो रिलीज होऊन झाला. फक्त रिलीज होण्याच्या प्रोसेसला म्हटलं आपण ओव्हुलेशन. पण ओहमचं प्रोडक्शन स्टेप बाय स्टेप ओहम जो फॉर्म होतो त्या प्रोसेसला म्हटलं आपण ओजिनेसिस. याचा अर्थ आता आपल्याला दोन प्रोसेस पाहिजे. मी फक्त तुम्हाला एवढं सांगून राहिलो, गमिटोजिनेसिस म्हणजे कुणाचं फॉर्मेशन होणार? गमिटचं. कुणामध्ये? सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमलमध्ये. गमीट दोन टाईपचे आहे. मेल गमीट कोणतं आहे? स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. फिमेल गमीट कोणता आहे? एग और ओहम. गमीट कुणापासून फॉर्म होते? प्रायमॉर्डियल जर्म सेल ऑफ गोनॅड. प्रायमॉर्डियल जर्म सेल ऑफ गोनॅड. मग मी तुम्हाला गोनॅड दोन टाईपच्या सांगितल्या, मेल गोनॅड आणि फिमेल गोनॅड. मेल गोनॅड कोणती? टेस्टीज. फिमेल गोनॅड कोणती? ओरी. टेस्टीजमध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होईल, त्याला म्हणतात स्पर्मॅटोजिनेसिस. ओरीमध्ये ओहमचं प्रोडक्शन होईल, त्याला म्हणतात ओजिनेसिस. त्या स्टेप आपल्याला पाच आहे. म्हणून आता आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय. पहिल्यांदा तो आहे आपला स्पर्मॅटोजिनेसिस. आपण म्हणून राहिलो तर स्पर्मॅटोजिनेसिस. काय स्पर्मॅटोजिनेसिस? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गमीट दॅट इज स्पर्म. मेल गमीट दॅट इज स्पर्म, त्यालाच म्हटलं स्पर्मॅटोझोआ. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गमीट. मेल गमीटला दुसरं नाव स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. आणि स्पर्म कुणाचं फॉर्म होईल? जर्मिनल इपिथेलियल सेल ऑफ टेस्टीज. टेस्टीजमध्ये आठवा हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज. हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीजमध्ये तुम्हाला दिसल्या असेल सेमिनिफेरस ट्युब्यूल्स होत्या. आठवा हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज, टीएस ऑफ टेस्टीजमध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल होत्या. आणि सेमिनिफेरस ट्युब्यूलला दोन टाईपच्या सेलनी आतून लायनिंग दिलं होतं. एक होतं जर्मिनल इपिथेलियल सेल आणि दुसरे होते सर्टोली सेल.
न्यूमरस म्हणजे लार्ज नंबर ऑफ होते जर्मिनल इपिथेलियल सेल आणि असे कोपऱ्यात साईडला असे होते लार्जर साईजचे पिरॅमिडल सेल होते ते होते सर्टोरी सेल. तर ते जे छोटे छोटे जर्मिनल इपिथेलियल सेल आहेत टेस्टिसचे त्या जर्मिनल इपिथेलियल सेलपासून स्पर्मचं प्रोडक्शन होते त्याला म्हटलं स्पर्मॅटोझोआ. ज्याला नाही आठवलं त्यांनी काय करायचं थोडा मागचा व्हिडिओ पाहून घ्यायचा यावेळेला मग की कुठं होते जर्मिनल इपिथेलियल सेल त्यासाठी टॉपिक पाहायचा हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज किंवा टीएस ऑफ टेस्टीज. त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जर्मिनल इपिथेलियल सेल कुठं होते कारण त्या जर्मिनल इपिथेलियल सेलपासून स्पर्मचं प्रोडक्शन होते. म्हणून मी स्पर्मॅटोजिनेसिसची डेफिनेशन काय तयार केली द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गमीट प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ male gamete that is sperm or spermatozoa from germinal epithelium of a testis is called spermatogenesis. Cells of germinal epithelium ज्यांनी कुणाला लाईन केलेलं आहे सेमिनिफरस ट्यूबला अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे जर्मिनल इपिथेलियल सेलचं स्पर्मॅटोजेनेसिस होईल आणि काय फॉर्म होणार स्पर्म. जर्मिनल इपिथेलियल सेल जे आहे टेस्टिसचे त्याचं स्पर्मॅटोजेनेसिस होईल आणि स्पर्म फॉर्म होईल आणि जर्मिनल सेल जे स्पर्म प्रोड्यूस करते त्याला म्हटलं प्रायमरी जर्मिनल सेल और प्रायमॉर्डियल जर्म सेल. जे जर्मिनल सेल काय प्रोड्यूस करते स्पर्म ज्या जर्मिनल इपिथेलियल सेलपासून स्पर्म प्रोड्यूस होईल त्याला म्हटलं प्रायमरी जर्मिनल सेल किंवा प्रायमॉर्डियल जर्म सेल म्हटलं. पुन्हा लक्षात घ्या आपण प्रोसेस पाहून राहिलो स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस पाहून राहिलो. काय म्हटलं स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गमीट और स्पर्म और स्पर्मॅटोझोआ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गमीट और स्पर्म और स्पर्मॅटोझोआ फ्रॉम जर्मिनल इपिथेलियम ऑफ टेस्टिस इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. मग म्हटलं आपण सेल्स ऑफ जर्मिनल इपिथेलियम जर्मिनल इपिथेलियमचे सेल म्हणजे जर्मिनल इपिथेलियल सेल अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस टू फॉर्म द स्पर्म. जर्मिनल इपिथेलियमच्या सेलचं स्पर्मॅटोजेनेसिस होईल स्पर्म फॉर्म होईल आणि जर्मिनल सेल जे काय प्रोड्यूस करून राहिले स्पर्म ज्या जर्मिनल सेलपासून स्पर्मचं प्रोडक्शन राहिलं ज्या जर्मिनल इपिथेलियल सेलपासून स्पर्मचं प्रोडक्शन राहिलं त्याला म्हटलं प्रायमरी जर्मिनल सेल प्रायमरी जर्मिनल सेल किंवा प्रायमॉर्डियल जर्म सेल. आणि हे जे प्रायमॉर्डियल जर्म सेल आहे दे पासेस थ्रू 3 फेजेस. प्रायमॉर्डियल जे जर्म सेल म्हणजे कोणते असे सेल असे जर्मिनल इपिथेलियल सेल ज्यापासून काय फॉर्म होणार फ्युचरमध्ये स्पर्म. त्याचे 3 फेज आहे. पहिला फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज. नावच सांगते मल्टिप्लिकेशन म्हणजे सेलचा नंबर वाढेल म्हणजे कोणतं डिव्हिजन होणार मायटोसिस कसेल पोह आपण. सेकंड फेजचा ग्रोथ फेज त्यामध्ये साईज वाढेल ग्रोथ होईल त्या सेलची. आणि लास्ट आहे मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये ॲक्च्युअल मिओसिस होते. तुम्हाला माहीत आहे गमीट फॉर्मेशनची प्रोसेस आहे. गमीट फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये मिओसिस होते आणि ॲक्च्युअल मिओसिस कुठं होते या मॅच्युरेशन फेजमध्ये. तुमच्या एवढं लक्षात आलं असेल. स्पर्म पुन्हा अजून प्रोड्यूस होणार आहे प्रोडक्शन होणार आहे स्पर्मचं जर्मिनल इपिथेलियल सेल ऑफ टेस्टिसपासून त्याला म्हटलं स्पर्मॅटोजेनेसिस. जर्मिनल इपिथेलियल सेलचं स्पर्मॅटोजेनेसिस होणार स्पर्म प्रोड्यूस होईल आणि ज्या जर्मिनल इपिथेलियलपासून सेलपासून स्पर्म फॉर्म होते ज्या जर्मिनल इपिथेलियल सेलपासून स्पर्म फॉर्म होते त्याला म्हटलं प्रायमरी जर्मिनल सेल किंवा प्रायमॉर्डियल जर्म सेल. त्या प्रायमॉर्डियल जर्म सेलचे 3 फेज होतात. पहिला मल्टिप्लिकेशन फेज ज्यामध्ये नंबर वाढेल सेलचा मायटोसिस डिव्हिजन कोणतं मायटोसिस. मग ग्रोथ फेज ग्रोथ होईल ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड रिझर्व फूड स्टोअर होईल. आणि लास्ट राहील मॅच्युरेशन फेज. त्या मॅच्युरेशन फेजमध्ये होणार ॲक्च्युअल मिओसिस. आणि आपण नेहमी सांगतो ॲनिमलमध्ये मिओसिस कधी होते ड्युरिंग गमीट फॉर्मेशन ते इथं आपल्याला दिसणार मॅच्युरेशन फेजमध्ये. म्हणून आता आपण पहिला फेज स्टार्ट करणार कोणता मल्टिप्लिकेशन फेज. कसं मल्टिप्लिकेशन होते आपण म्हणून राहिलो स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होणार आहे कोणापासून जर्मिनल इपिथेलियल सेल ऑफ टेस्टिस. त्या जर्मिनल इपिथेलियल सेलला म्हटलं प्रायमरी त्यालाच नाव दिलं प्रायमरी जर्म सेल किंवा प्रायमॉर्डियल जर्म सेल. तुम्ही डायग्राम जर पाहिला टीएस ऑफ टेस्टिसचा त्यामध्ये तुम्हाला दिसते
की जे सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये आतून मेनी असे, न्यूमरस असे कोणते सेल आहेत, जर्मिनल इपिथेलियल सेल, आणि फ्यू नंबर जो आहे पिरॅमिडल सेल ते आहे सर्टोली सेल. आपल्या कामाचे या ठिकाणी कोणते, जर्मिनल सेल, त्याला जर्मिनल का म्हटलं कारण ते जर्मिनेट होते आणि त्यापासून फ्युचरमध्ये मिळते मिल्क मेट्स. मग आता मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की 3 फेज आहे. पहिला फेज कोणता, मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, नंबर वाढत जाईल. नंबर कसा वाढेल, बाय मायटोसिस. आणि म्हणून जो प्रायमॉर्डियल म्हणजे प्रायमरी जर्म सेल होता त्याचं मायटॉटिक डिव्हिजन झालं. मायटोसिसचा रूल काय, 1/2 क्रोमोझोम नंबर सेम. म्हणजे डिप्लॉइड जर जर्म सेल आहे त्याच्यापासून मिळणारे सगळे सेल कसे राहणार, डिप्लॉइड. मग काय झालं, हा प्रायमरी जर्म सेल होता म्हणजे प्रायमॉर्डियल आणि प्रायमरी एकच आहे. प्रायमॉर्डियल और प्रायमरी हा एक होता. याचं काय झालं म्हटलं, मायटॉटिक डिव्हिजन 1/2 2/4 झाले. आणि काय प्रोड्यूस झालं, मेनी स्पर्मॅटोगोनिया फॉर्म झाले. या ठिकाणी काय फॉर्म झाले पहा, मेनी स्पर्मॅटोगोनिया, याला नाव दिलं स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया हे डिप्लॉइडच आहे, स्पर्मॅटोगोनिया. म्हणजे तुमच्या डोक्यात काय बसला तर मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय झालं, प्रायमॉर्डियल जर्म सेल होता तो काय झाला, अंडरगोज मायटॉटिक डिव्हिजन्स झालं. आणि काय प्रोड्यूस केले, मेनी डिप्लॉइड सेल. त्या सेलला नाव दिलं स्पर्मॅटोगोनिया. डायग्राममध्ये क्लिअर झालं इथपर्यंत. हा मल्टिप्लिकेशन फेज आहे ज्याच्यामध्ये एक होता प्रायमरी जर्म सेल, तो झाला डिवाइड अँड रिडिवाइड बाय कशाने, मायटोसिस, आणि फॉर्म झाले मेनी सेल, त्याला नाव दिलं स्पर्मॅटोगोनिया. याचा अर्थ इन मल्टिप्लिकेशन फेज प्रायमरी जर्म सेल कन्व्हर्टेड इंटू स्पर्मॅटोगोनिया आणि नंबर डिप्लॉइड. समजला एक फेज. पहिला फेज झाला मल्टिप्लिकेशन फेज. इथून इथपर्यंत काय बोललो, मल्टिप्लिकेशन फेजमध्ये प्रायमरी जर्म सेल किंवा प्रायमॉर्डियल जर्म सेल अंडरगोज मायटॉटिक डिव्हिजन. प्रायमॉर्डियल जर्म सेल अंडरगोज मायटॉटिक डिव्हिजन टू फॉर्म मेनी डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनिया. मेनी डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनिया फॉर्म झाल्या. दुसरा फेज आला ग्रोथ फेज. ग्रोथ फेजमध्ये काय होणार, हा जो सेल आहे प्रत्येक, पण आता आपण प्रत्येकाबद्दल दाखवत नाही बसणार, हे एकाबद्दल दाखवलं म्हणजे सगळ्यापासूनच मिळणार आहे. एक आपण सॅम्पल घेतलं, एकापासून दाखवलं म्हणजे हे प्रत्येकाची प्रोसिजर कंटिन्युअस समोर. आणि म्हणून ग्रोथ फेजमध्ये ग्रोथ होते. का होते ग्रोथ, कारण यामध्ये फूडचं ॲक्युमुलेशन होते, फूड ॲक्युमुलेट होते, फूड जमा होते. आणि त्यामुळं काय झालं, या ठिकाणी काय झालं बा, या ज्या स्पर्मॅटोगोनिया ग्रो इन साईज आणि टू डेव्हलप इंटू स्पर्मॅटोगोनिया. ग्रोथ फेजमध्ये काय झालं, स्पर्मॅटोगोनिया ग्रो इन साईज, ग्रोथ झाली, अँड डेव्हलप इंटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. कशामुळे डेव्हलप झाली ती, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. कशामुळं, ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ फूड. ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ फूड. काय म्हटलं मी, यात आता ग्रोथ फेज म्हटलं तर काय होईल, स्पर्मॅटोगोनिया कशामध्ये कन्वर्ट झाल्या, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. क्रोमोझोम नंबरला धक्का नाही लागला, जसा तसा आहे. का, कारण या ठिकाणी डिव्हिजन झालेलं नाही. काय म्हटलं, स्पर्मॅटोगोनिया मिळाल्या होत्या आपल्याला. स्पर्मॅटोगोनिया ग्रो इन साईज, साईज वाढला. स्पर्मॅटोगोनिया ग्रो इन साईज अँड डेव्हलप इंटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. डेव्हलप इंटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. कशामुळे, ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ फूड. ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ फूड, याला म्हटलं ग्रोथ फेज. 2 फेज झाले आपले. पुन्हा सांगतो मग लास्ट फेज आहे मॅच्युरेशन फेज. आपण म्हणून आलो स्पर्मॅटोजेनेसिस, ज्यामध्ये प्रायमरी जर्म सेल ऑफ किंवा जर्मिनल इपिथेलियल सेल ऑफ टेस्टिसपासून स्पर्म और स्पर्मॅटोझोआ और मेल गॅमीटचं प्रोडक्शन होणार आहे. प्रायमॉर्डियल जर्म सेलचे 3 फेज होऊन राहिले. पहिला फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज. काय म्हटलं आहे मल्टिप्लिकेशन फेजमध्ये, प्रायमॉर्डियल और प्रायमरी जर्म सेल. प्रायमॉर्डियल पहिला फेज मल्टिप्लिकेशन फेज.
Primary or primordial germ cell undergoes mitotic division. To form many spermatogonia. झाला ग्रोथ फेज. याच्यामध्ये कन्व्हर्शन ग्रोथ फेज म्हटलं तर स्पर्मॅटोगोनिया ग्रो इन साईज अँड डेव्हलप इनटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. कशामुळं? ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ फूड. लास्ट मॅच्युरेशन फेज, आणि मॅच्युरेशन फेजमध्ये होते मिओसिसचा रूल तुम्हाला माहिती आहे. मिओसिसचा काय रूल आहे? एक सेल असतो समजा डिप्लॉइड. मिओसिसमध्ये एकाचे 4 होते. क्रोमोझोम नंबर काय होतो? हाफ. पण एकदम एकाचे 4 होते का नाही? पहिल्यांदा एकाचे 2 होते, क्रोमोझोम नंबर हाफ होऊन जातो. पाहिलेला आहे पण याला म्हणतात फर्स्ट मायटोसिस. मग या प्रत्येकाचे 2 याला म्हणतात सेकंड मायटोसिस. याचा अर्थ सेकंड मिओसिस. याचा अर्थ मिओटिक डिव्हिजन किती स्टेपमध्ये होऊन राहिलं? 2. फर्स्ट मिओसिसमध्ये एकाचे 2 झाले, क्रोमोझोम नंबर हाफ झाला. सेकंड मिओसिसमध्ये 2चे 4 झाले, क्रोमोझोम नंबर सेम आहे. सेकंड मिओसिस इज सिमिलर टू मायटोसिस. सेकंड मिओसिस कुणाला सिमिलर आहे? मायटोसिसला. तसं इथं झालं मॅच्युरेशन फेजमध्ये. काय झालं? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जो ग्रोथ फेजमध्ये फॉर्म झाला होता त्याचा झाला फर्स्ट मिओटिक डिव्हिजन टू फॉर्म 2 हॅप्लॉइड सेल. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट वाक्यभाग जोडलं पहिलं मॅच्युरेशन फेजमध्ये. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज फर्स्ट मिओटिक डिव्हिजन टू फॉर्म 2 हॅप्लॉइड सेल. काय नाव? कॉल्ड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. मॅच्युरेशन फेजमधला एवढा एकाचे 2 झाले, क्रोमोझोम नंबर हाफ. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट होता तो काय बनला? तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. काय पॉईंट जोडला मी? पहा, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज फर्स्ट मिओटिक डिव्हिजन टू फॉर्म 2 हॅप्लॉइड सेल कॉल्ड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. नंतर आता या 2चे 4 पण सारखेच आहे. ईच सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, प्रत्येक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज सेकंड मिओटिक डिव्हिजन. ईच सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज सेकंड मिओटिक डिव्हिजन टू फॉर्म 2 हॅप्लॉइड सेल कॉल्ड स्पर्मॅटिड. एकापासून 2, दोघापासून 4 स्पर्मॅटिड मिळाले. झाले 2 पॉईंट. मॅच्युरेशन फेजमध्ये पुन्हा पहा काय म्हटलं? इथंच जोडलं मी. एकाचे 2 क्रोमोझोम नंबर हाफ पहिलं डिव्हिजन. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज फर्स्ट मिओटिक डिव्हिजन टू फॉर्म 2 हॅप्लॉइड सेल कॉल्ड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. नेक्स्ट पॉइंट. ईच सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज सेकंड मिओटिक डिव्हिजन टू फॉर्म 2 हॅप्लॉइड सेल कॉल्ड स्पर्मॅटिड. आता स्पर्मॅटिडचा जर विचार केला, स्पर्मॅटिड्स आर नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. हे स्पर्मॅटिड जे आहे, स्पर्मॅटिड हे नॉन फंक्शनल आहे आणि नॉन फंक्शनल काय म्हटलं? नॉन मोटाईल आहे. याचं होते आता स्पर्मिओजिनेसिस. या स्टेपला म्हणतात, यातली ही जी स्टेप आहे याला म्हणतात स्पर्मिओजिनेसिस. काय होते स्पर्मिओजिनेसिसमध्ये? स्पर्मिओजिनेसिसमध्ये मेटामॉर्फोसिस होते. मेटा म्हणजे लार्जर, साईज वाढत्याचा, आणि मॉर्फोसिस म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर डेव्हलप होते. पायाला शेपूट वगैरे टेल वगैरे दिसते. टेल कुणाचा पार्ट आहे? स्पर्मचा. आपण याच्यानंतर येईल टॉपिक आपल्याला स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, स्ट्रक्चर ऑफ ओव्हम, एक स्टेप आपण समोर चाललो तेव्हा तुम्हाला दिसेल असे स्पर्म फॉर्म होते. आणि या स्टेपमध्ये काय झालं? मेटामॉर्फोसिस. मेटा म्हणजे ते लार्जर झाले. मॉर्फोसिस म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर डेव्हलप झाले. कोणते? ॲक्च्युली स्पर्मचे 4 पार्ट असते. कोणते? हेड, पहिला पार्ट असते हेड, दुसरा नेक, तिसरा मिडल पीस, चौथा टेल.
चार पार्ट इथं डेव्हलप झाले म्हणजे स्पर्म फॉर्म झाला, स्पर्मॅटोझोआ फॉर्म झाला. आणि म्हणून म्हटलं स्पर्मॅटिड्स आर नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. स्पर्मॅटिड अंडरगो स्पर्मिओजिनेसिस टू फॉर्म हॅप्लॉइड स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ. म्हणजे याचा अर्थ ही पूर्ण प्रोसेस होती स्पर्मॅटोजेनेसिस. त्यामध्ये पण दोघांमध्ये फरक काय? स्पर्मॅटोजेनेसिस आणि स्पर्मिओजिनेसिस. ऑब्जेक्टिव्हमध्ये कधी कधी प्रॉब्लेम होते, सारखंच वाटते. स्पर्मॅटोजिनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ फ्रॉम जर्मिनल इपिथेलियल सेल ऑफ टेस्टिस. स्पर्मिओजिनेसिस म्हणजे काय? कन्व्हर्शन ऑफ हॅप्लॉइड स्पर्मॅटिड इंटू किंवा नॉन फंक्शनल स्पर्मॅटिड इंटू फंक्शनल अँड मोटाईल स्पर्म इज कॉल्ड स्पर्मिओजिनेसिस. अशा प्रकारे आपण आता हे पाहिलं, प्रोसेस पाहिली स्पर्मॅटोजेनेसिसची. आता आपण याचे थोडे एक्स्ट्रा पॉईंट. असंच आपण पाहिलं स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये जो लास्ट स्टेप पाहिली त्याला म्हटलं होतं स्पर्मिओजिनेसिस, ज्यामध्ये काय झालं होतं? नॉन मोटाईल नॉन फंक्शनल स्पर्मॅटिड कन्व्हर्ट झाला होता कशामध्ये? फंक्शनल स्पर्ममध्ये. म्हणून प्रोसेस इन विच स्पर्मॅटिड्स आर कन्व्हर्टेड इंटू स्पर्म इज कॉल्ड स्पर्मिओजिनेसिस झालेलं आहे. चार्टवरून आपण पाहिलं सिंगल स्पर्मॅटोगोनियम होतं. केव्हा आला स्पर्मॅटोगोनियम? कुठं आला होता? 8वा पहिला फेज होता मल्टिप्लिकेशन फेज, ज्यामध्ये एक होता प्रायमरी जर्म सेल, त्याचं झालं मायटोसिस रिपीटेड आणि फॉर्म झालं त्या स्पर्मॅटोगोनियम. त्यामधली प्रत्येक स्पर्मॅटोगोनियम तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक स्पर्मॅटोगोनियमची काय झाली ती ग्रोथ आणि काय फॉर्म झाला तो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. एका स्पर्मॅटोगोनियमपासून किंवा एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून एका स्पर्मॅटोगोनियमपासून एक मिळते प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. एका स्पर्मॅटोगोनियमपासून एक मिळते प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आणि एका स्पर्मॅटोगोनियमपासून किंवा एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून 4 मिळतात स्पर्मॅटिड. 4 स्पर्मॅटिडपासून काय मिळते? 4 स्पर्म. चेंजेस टेक्स प्लेस ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस आर एज फॉलो. स्पर्मिओजेनेसिसमध्ये म्हणजे स्पर्मॅटिडचं कन्व्हर्शन जेव्हा स्पर्म झालं, कोणते चेंजेस झाले? पहिलं इन्क्रीज इन लेंथ, अशी लेंथ वाढली त्याची. हा झाला स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, अशी लेंथ वाढली, इन्क्रीज इन लेंथ. फॉर्मेशन ऑफ सेकंड पॉईंट, फॉर्मेशन ऑफ प्रॉक्सिमल अँड डिस्टल सेंट्रिओल. हा जो पहिला इथे आहे पहा, मी पहिल्यांदा स्ट्रक्चर शॉर्टली सांगतो तुम्हाला, नंतर एवढा जो पार्ट आहे स्पर्मचा याला म्हणतात हेड. हा जो आहे याला म्हणतात नेक. हा जो आहे याला म्हणतात मिडल पीस आणि हा लास्ट जो आहे याला म्हणतात टेल. या स्पर्मिओजेनेसिसमध्ये काय झालं? स्पर्मॅटिडचं कन्व्हर्शन स्पर्मच झालं. मेटॅमॉर्फोसिस म्हटलं होतं तुम्ही त्याला, बरोबर आहे. म्हणजे असे पार्ट फॉर्म झाले, हेड, नेक, मिडल पीस, टेल. आणि नेकमध्ये असते 2 सेंट्रिओल, याला म्हणतात प्रॉक्सिमल सेंट्रिओल. वरचा प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि खालचा डिस्टल सेंट्रिओल. प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल. पहा मग काय म्हटलं मी? इन्क्रीज इन लेंथ वाढली, काय फॉर्म झालं? प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल फॉर्म झालं. डिस्टल सेंट्रिओल फॉर्म ॲक्झियल फिलामेंट. या डिस्टल सेंट्रिओल पासून जे निघाली खाली ती आहे ॲक्झियल फिलामेंट. दिसली? ही झाली ॲक्झियल फिलामेंट. काय म्हटलं? डिस्टल सेंट्रिओलने काय फॉर्म केली? ॲक्झियल फिलामेंट. त्यानंतर काय म्हटलं मी? मायटोकॉन्ड्रिया बिकम स्पायरली कॉइल्ड. या मायटोकॉन्ड्रिया आहेत. मायटोकॉन्ड्रिया कुठे आहे? मायटोकॉन्ड्रिया मिडल पीसमध्ये आणि ते स्पायरली कॉइल्ड आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया आर बिकम स्पायरल कॉइल्ड. ॲक्रोझोम इज फॉर्म फ्रॉम गोल्जी कॉम्प्लेक्स. ॲक्रोझोम काय? हेड रिजनमध्ये हा न्यूक्लियस आहे आणि ही ॲक्रोझोमची कॅप आहे, ॲक्रोझोमल कॅप आहे. काय फंक्शन आहे काय हा पुढचा विषय स्ट्रक्चर ऑफ स्पर्ममध्ये. पण ती ॲक्रोझोम जी आहे ती फॉर्म झाली पुन्हा फ्रॉम गोल्जी कॉम्प्लेक्स, गोल्जी बॉडीपासून फॉर्म झाली. म्हणजे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे पहा, कोणते कोणते चेंजेस झाले. सोबतच तुम्हाला माहीत झालं जेव्हा आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म येईल
1-2 लेक्चर नंतर स्ट्रक्चर ऑफ स्पर्म जे आहे तर तुमच्या लक्षात येईल. स्पर्मचे पार्ट किती 4, हेड, नेक, मिडल पीस, टेल. हेडमध्ये काय न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसला वरून सराउंड केला ॲक्रोझोमनी. नेकमध्ये काय प्रॉक्सिमल आणि डिस्टल सेंट्रिओल आहे. मिडल पीसमध्ये काय मायटोकॉन्ड्रिया आहे, स्पायरल कॉइल आणि लास्ट पार्ट टेल आहे. टेलचे 2 पार्ट पडते, तो नंतर पाहू. पहिले पहा मग चेंजेस कोणते झाले स्पर्मियोजेनेसिसमध्ये. इन्क्रीज लेंथ वाढली, फॉर्मेशन ऑफ प्रॉक्सिमल अँड डिस्टल सेंट्रल. पहा नेकमध्ये प्रॉक्सिमल आणि डिस्टल सेंट्रल फॉर्म झालं. डिस्टल सेंट्रलनी काय फॉर्म केली, एक्झेल फिलामेंट. आणि मायटोकॉन्ड्रिया बिकम स्पायरल कॉइल झाल्या कॉइल. आणि ॲक्रोझोम इज फॉर्म फ्रॉम गोल्जी कॉम्प्लेक्स. म्हणजे याचा अर्थ पूर्ण या स्पर्मियोजेनेसिसमध्ये पूर्ण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म काय झालं, डेव्हलप झालं. आता अशा प्रकारे स्पर्मॅटोजेनेसिस संपलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला टॉपिक राहील oogenesis, दॅट इज फॉर्मेशन ऑफ ओहम.